हाय गाईज, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आहे आपला वेट लॉसचा 4th डे आणि आपली दिवसाची सुरुवात ही नेहमीप्रमाणे आवळा ज्यूसनाच होणार आहे. 8 दिवस आपलं जे काही रुटीन आहे ते आहे तेच राहणार आहे तीच डाईट राहणार आहे. फक्त भाज्यांमध्ये ब्रेकफास्टमध्ये चेंज होणार आहे. ज्यावेळी माझं वजन 106 kg होतं, 73पर्यंत येऊपर्यंत मी असंच करत होते. 8 दिवसाला डाईट चेंज करत होते. 8 दिवसांनी आपण आपलं वेट चेक करणार आहोत. त्यानुसार आपण आपली डाईट चेंज करणार आहोत. आणि आता आपली सुरुवात, आपलं रुटीन आहे तेच राहणार आहे. आवळा ज्यूस नंतर वेट लॉस टी, ब्रेकफास्ट, ब्लॅक कॉफी, वर्कआउट, लंच, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, त्यानंतर 16 तास फास्टिंग. पण आपण जे काही 8 दिवस मील घेणार आहोत ती आपली पूर्ण झिरो ऑइल, विदाऊट ऑइलची आहे. आणि विदाऊट ऑइलही आपण खूप सुंदर ब्रेकफास्ट, लंचमध्ये भाजी घेऊ शकतो. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की ब्रेकफास्ट ही विदाऊट ऑइलचा यम्मी ब्रेकफास्ट आपण आज बनवणार आहोत. तर चला बघूया विदाऊट ऑइल ब्रेकफास्ट. आज आपण बनवणार मूग डाळ टिक्की. त्यासाठी घेतले मूग, गाजर, लसूण, मिरची. ते आपण मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट करून घेतली. त्यामध्ये थोडंसं टाकलं बेसन पीठ, चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली, सर्व काही मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर पॅनमध्ये आपण त्याची छोट्या टिक्क्या बनवल्या, त्यावरती झाकण टाकलं. विदाऊट ऑइल आहे बघा, विदाऊट ऑइल ही खूप सुंदर टिक्की बनलेली आहे बघा. कसलंही ऑइल आपण त्यामध्ये टाकलेलं नाही. आपण ते घेतलं एक गार्निश करण्यासाठी. जे काही बनवलेल्या टिक्क्या होत्या त्या टाकल्या, त्यावरती कांदा टाकला, टोमॅटो टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि लास्ट टाकलं दही टाकल्यानंतर त्यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. ही तयार झाली आहे आपली मूग डाळ टिक्की.